जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पावसात प्रवाशांची परवड, वायफळ बस स्थानकाचे छत्र गळतीमुळे धोकादायक। पावसात बस स्थानकाऐवजी छत्रीचा आधार, छताला मोठी भगदाडे, बसण्याची जागा पाण्याखाली। विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका। तक्रारीनंतरही दुरुस्ती नाही असा स्थानिकांचा। प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। वर्धा तालुक्यातील वायफळ बस स्थानकाची दुरावस्था आता प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। पावसाळा सुरू असतानाही बस स्थानकाच्या छताची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना पावसात भिजत बसची वाट पाहावी लागत आहे। बस स्थानकाच्या शेडचे पत्रे अनेक ठिकाणी तुटले असून छताला मोठमोठी भगदाडे पडली आहे। परिणामी पावसाचे पाणी थेट बसण्याच्या जागेवर पडत आहे। त्यामुळे शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बस स्थानकाची अवस्था अनेक दिवसांपासून कायम आहे। संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्याचा दावा होत असला तरी अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती झालेली नाही। इतकेच नव्हे तर गंजलेले लोखंडी खांब आणि तुटलेले पत्रे यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। स्थानिक नागरिकांनी एसटी महामंडळ आणि संबंधित विभागाकडे बस स्थानकाच्या छताची तातडीनं दुरुस्ती करून प्रवाशांना सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। आता पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे की प्रशासन याची किती गंभीर दखल घेते आणि वायफळ बस स्थानकाची दुरुस्ती कधी केली जाते। जनसंग्राम न्यूज, वर्धा।